नमस्कार, मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला एक सविस्तर बातमी पाहूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन घेतलंय. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. आपण दृश्यांमध्ये पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन घेतलंय. विधानसभेमध्ये शेवटचं अंतिम भाषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते पुण्यामध्ये जाऊन वारीचं पालखीचं दर्शन घेणार आहेत. तर आपण दृश्यांमधून पाहतोय ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं त्यांनी दर्शन घेतलंय. सध्या पुण्यामध्ये वारकरी संप्रदाय असतील, सगळे वारकरी मंडळी असतील, भक्तिभावानं वारीत तल्लीन झालेले पाहायला मिळत आहेत. आणि त्यामध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तिभाविक वारकरी हे पुण्यात दाखल झालेले आहेत. आणि आता मुख्यमंत्र्यांनी देखील ज्ञानोबाच्या पालखीचं दर्शन घेतलंय. मला अतिशय आनंद आहे की आज दोन्ही पालख्यांचं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद आज प्राप्त केलेला आहे. आणि मला आनंद आहे की यावेळी विशेषतः ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ज्या ठिकाणी असते तिथे खूप अडचणी होत्या. त्या अडचणी महानगरपालिकेने दूर केल्या आणि चांगल्या पद्धतीनं तिथे विस्तार करण्यात आला. आणि पुढच्या वर्षी अजून चांगली व्यवस्था त्या ठिकाणी होईल असं लक्षात येत आहे. दोन्ही पालख्यांची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालली आहे. आणि वारीला माझ्या शुभेच्छा तर आहेच, पण त्यासोबत सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे की सर्व अतिशय आनंदाने जा, पण सुखरूपपणे जा. अतिशय सुखरूप अशा प्रकारे ही वारी पूर्ण व्हावी हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना. मुख्यमंत्री आहात, प्रार्थना केली, वारीमध्ये सहभागी होत आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून तुम्ही किती व्यस्त असलात तरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी येतात. काय अनुभव आहे वारीचा? मला असं वाटतं की अतिशय सुंदर अनुभूती ही असते. आणि आपल्या महाराष्ट्राची ही एक अशी परंपरा आहे की ज्यामुळे एक असीमित अशा प्रकारची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून इथे काही न मागता मिळतं अशा प्रकारची वारी आहे. अर्थात मला विश्वास आहे की मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो तसं तर मी ईश्वराला कधीच काही मागत नाही, पण जेव्हाही पांडुरंगाकडे जातो त्यावेळेस पांडुरंगाला एकच साकडं घालतो, कारण आमचे सगळे वारकरी हे शेतकरी पण आहे. त्यामुळे आमच्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सुखी ठेव एवढंच पांडुरंगाकडे मागणं असतं. तुम्ही आलात